नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 जी 25 ऑक्टोबर 2026 ला घेतली जाणार आहे, त्यासाठी आम्ही 8 विषयांचा मोफत प्रशिक्षण वर्ग चालू केलेला आहे. आजचा विषय आहे भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था यावरील सराव परीक्षा 1. भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्थेवरील अभ्यासक्रम आपण बघितल्या, नोट्सही बघितल्या. आता त्यावर काही सराव परीक्षा बघूया. ही पहिली सराव परीक्षा MPSC पॅटर्नवर आधारित आहे. म्हणजे त्यामुळे यात फारसे अवघड प्रश्न नाहीये, परंतु यानंतरच्या ज्या सराव परीक्षा आपण घेणार आहोत त्यात थोडेसे विधान, जोड्या लावा किंवा नवीन प्रकारचे प्रश्न समाविष्ट करणार आहे. तर आपण या विविध सराव परीक्षांचा सराव करा आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तर कशी द्यावी हे आपल्याला शिकता येईल. चला तर मग सुरू करूया. त्या अगोदर विनंती, कृपया तुम्ही विद्याभारती पुणे यांचा यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ यूट्यूब याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ज्याद्वारे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि लोकांना मोफत किंवा विनामूल्य प्रशिक्षण मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? आता आपल्याला इतिहासात हे येऊन गेलेलं आहे की ज्या वेळेला कॅबिनेट मिशन आलं त्याच वेळेला भारतीय संविधान संस्थेची स्थापना 46 मध्ये कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार करण्यात आली. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कॅबिनेट मिशन आणि 1946 किंवा 1946. प्रश्न 2. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 मध्ये झालेली आहे. कारण 46 मध्ये कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार जेव्हा संविधान सभेची स्थापना झाली, लगेचच 9 डिसेंबरला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक झाली. प्रश्न 3. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर हेही आपल्याला इतिहासाद्वारे माहित आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्षपदी होते. प्रश्न 4. हाही इतिहासात बऱ्याच वेळा आपल्याला आलेला आहे. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे ड्राफ्ट कोणी काढला? भारतीय संविधानाचा मसुदा डॉक्टर BR आंबेडकर यांनी तयार केला. 19 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना केली व तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आलं? प्रश्न नीट वाचा. कधी स्वीकारण्यात आले, कधी इम्प्लिमेंट झाले असं नाहीये. भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आलं तर ते 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आलं. प्रश्न 6. भारतीय संविधानातील बहुतांश तरतुदी कोणत्या दिवशी लागू झाल्या? म्हणजे भारतीय संविधान कधी लागू झालं तर त्याचं उत्तर आहे C. 26 जानेवारी 1950. प्रश्न 7. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेला किती कालावधी लागला? हे इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला माहित आहे. याचं उत्तर आहे जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधान पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला लागले, म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8 परत नीट वाचा. भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या देशाच्या संविधानाचा आहे असे मानले जाते? आता नीट न वाचले तर आपण ब्रिटन म्हणून उत्तर देऊ, परंतु भारतीय संविधान लिहिताना सर्वात जास्त रेफरन्स जो घेण्यात आला तो भारत सरकारचा 1935 चा जो अधिनियम आहे त्याचा घेतला आला, म्हणून C. भारत सरकार अधिनियम 1935 हे करेक्ट उत्तर आहे. परंतु
बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य योग्य आहेत? 1. हे लिखित संविधान आहे. 2. संघराज्यात्मक व्यवस्था आहे. 3. संसदीय शासन पद्धती आहे. आणि 4. स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. तर तुम्ही जर बघितलं तर या चारही गोष्टी किंवा वैशिष्ट्य आपल्या संविधानाला लागू होता. म्हणून 1, 2, 3, 4 हे चारही बरोबर आहे. म्हणून डी हा इथं योग्य पर्याय आहे. प्रश्न 10. भारतीय संघराज्याला संविधानात कोणत्या नावाने संबोधले जातात? म्हणजे जे संघराज्य आहे याला कोणत्या नावाने कॉन्स्टिट्यूशन मध्ये संबोधलं गेलेलं आहे? तर त्याला युनियन ऑफ व्हेरियस स्टेट्स किंवा युनियन ऑफ स्टेट्स संबोधलं गेलं आहे. म्हणून बी हे याचे उत्तर आहे. आणि याचा उल्लेख अनुच्छेद 1 मध्ये संविधानात इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असा आला आहे. प्रश्न 11. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? आता तुम्हाला माहित आहे की भारताच्या संविधानामध्ये सेक्युलर, डेमोक्रॅटिक युनियन हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 ला समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये समाजवादी, सोशलिस्ट, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष अँड अनडिवायडेड राष्ट्राची अखंडता यांचा समावेश होता. प्रश्न 12. भारतीय संविधानाच्या उद्देशकातील वी द पीपल ऑफ इंडिया याचा अर्थ काय? याचा अर्थ आता 4 जे पर्याय दिलेले त्यातला सी, संविधानाचा अंतिम स्तोत्र जनता आहे. म्हणून वी द पीपल ऑफ इंडिया याचा अर्थ संविधानाचा अंतिम स्तोत्र जनता हा असा आहे. म्हणून सी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द भारतीय उद्देशिकेत नाही? सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष. डी संघराज्यात्मक हा शब्द भारतीय उद्देशिकेत नाही. उद्देशिकेत भारताचे वर्णन सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे केलेले आहे. संघराज्य असा उल्लेख नाही, लोकशाही, गणराज्य असा उल्लेख आहे. प्रश्न 14. संविधानातील उद्देशिकेला संविधानातले भाग मानले जाते हे कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले? ही केस फार प्रसिद्ध केस आहे आणि ती तुम्हाला माहिती पाहिजे. बी केशवानंद भारती प्रकरणामध्ये हे स्पष्ट झाले 1973 मध्ये की उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे. प्रश्न 15. मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागामध्ये दिलेले? तर संविधानाचा जो भाग 3 आहे या भाग 3च्या अनुच्छेद 12 ते 35 दरम्यान म्हणजे सी भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 दरम्यान मूलभूत अधिकार दिलेले आहे. प्रश्न 16. सध्या भारतीय संविधानात मूलभूत अधिकाराच्या किती प्रमुख श्रेणी आहे? यात मूलभूत अधिकाराच्या सध्याच्या संविधानामध्ये जे पहिले 7 मूलभूत अधिकार होते ते कमी करून आता फक्त 6 मूलभूत अधिकार ठेवलेले आहे. म्हणून याचे उत्तर आहे बी 6. प्रश्न 17. मालमत्तेचा अधिकार सध्या कोणत्या स्वरूपाचा आहे? मूलभूत अधिकार, नैसर्गिक अधिकार, घटनात्मक कायदेशीर अधिकार, राजकीय अधिकार. ए चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. सी घटनात्मक कायदेशीर अधिकार हे याचे योग्य उत्तर आहे. 44व्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकाराच्या यादीतून काढला आणि तो आता अनुच्छेद 300A च्या अंतर्गत घटनात्मक अधिकार आहे. प्रश्न 18. कायद्यासमोर समानता
कोणत्या अनुच्छेदात आहे हेही अतिशय प्रसिद्ध आहे. अनुच्छेद 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे व कायद्याला सर्वांना समान संरक्षण व वागणूक देण्याची ग्वाही देतो, हे अनुच्छेद 14 मध्ये वर्णन केलेलं आहे. प्रश्न 19, अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? हे महत्वाचं आहे. 17व्या अनुच्छेदामध्ये अस्पृश्यता नष्ट करणे व त्याच्या कोणत्याही स्वरूपाच्या आचरणास प्रतिबंध आहे, म्हणून C17 अनुच्छेद हे बरोबर उत्तर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेद मध्ये? अनुच्छेद 25 ते 28 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला आपापला धर्म पाळण्याचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कलम अनुच्छेद 25 ते 28 द्वारे. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29व्या आणि 30व्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत आणि ते सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकाराशी निगडीत आहे. प्रश्न 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे म्हटलेले आहे? तर यातला सगळ्यात महत्वाचा C म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकाराला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलेले आहे. अनुच्छेद 32 नुसार नागरिकांना मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, म्हणून अनुच्छेद 32 ला ज्याद्वारे आपल्याला घटनात्मक उपायांचा अधिकार मिळाला आहे त्याला आंबेडकरांनी संविधानाचे हृदय व आत्मा म्हटलेला आहे. प्रश्न 23, सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे लेख जारी करू शकते? त्याला रिट्स म्हणतात. आता याचे 5 प्रमुख रिट्स आहेत. आपल्याला माहित असलेला हेबियस कॉर्पस हे आहे, पण त्याशिवाय मॅन्डाबस, प्रोहिबिशन, सर्टोररी आणि क्यू वॉरंटो हे 5 रीट किंवा लेख सर्वोच्च न्यायालय देऊ शकतो. प्रश्न 24, राज्याचा मार्गदर्शक तत्वांचा समावेश दॅट इज स्टेट गायडिंग प्रिन्सिपल कोणत्या भागात आहे? ते भाग 4 मध्ये आहे, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व, म्हणून C भाग 4 हे बरोबर उत्तर आहे. राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप कसे आहे? न्यायालयीन अंमलबजावणी योग्य, गैर अंमलबजावणी योग्य, फक्त राष्ट्रपतीवर बंधनकारक, फक्त संसदेवर बंधनकारक, A चुकीचं आहे, C चुकीचं आहे, D चुकीचं आहे, B गैर अंमलबजावणी योग्य आहे. अनुच्छेद 37 नुसार मार्गदर्शक तत्व न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, मात्र शासनासाठी ते मार्गदर्शक म्हणून काम करतात, पण तेही न्यायालयाद्वारे तुम्ही अंमलात आणू शकत नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न 26, समान नागरी कायद्याचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? समान नागरी कायद्याचा उल्लेख 44व्या अनुच्छेदामध्ये आहे, ज्याद्वारे राज्याने भारतातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे सांगतो, म्हणून B 44 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27, ग्रामपंचायतीच्या संघटनेशी संबंधित मार्गदर्शक तत्व कोणते? तर अनुच्छेद 40 नुसार राज्याने ग्रामपंचायतीचे संघटन करावे आणि ग्रामपंचायतींना अधिकार आवश्यक तेवढे अधिकार द्यावे, म्हणून अनुच्छेद 40 नुसार ग्रामपंचायतींना अधिकार मिळालेले आहे. प्रश्न 28, मूलभूत कर्तव्य घटना दुरुस्तीने कोणत्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेली? हे मगाशी बघितलं. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 6 मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्त्यानुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. मूलभूत कर्तव्य ची प्रेरणा कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली?
तर याचं उत्तर माहिती आहे. सुविहित संघ मूलभूत कर्तव्याची संकल्पना तत्कालीन सुविहित संघाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून प्रेरित झालेली होती. प्रश्न 30. सध्या भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? याचं उत्तर आहे बी 11. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती. 86व्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे पालक व पालकांच्या प्रतिनिधींचे कर्तव्य समाविष्ट केले. त्यामुळे 10चे आता 11वे मूलभूत कर्तव्य झालेली आहे. प्रश्न 31. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करते? आता भारताच्या राष्ट्रपतीची निवड हे कोण करते आपण चौथीत शिकलेलं आहे. याचं उत्तर आहे सी. निवडून आलेले खासदार व राज्याच्या विधानसभेचे निवडून आलेले सगळे सदस्य मिळून राष्ट्रपतींची निवड करतात. म्हणून सी हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 32. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणती पद्धत वापरली जाते? साधे बहुमत, एकल संक्रमणीय मताधारे, अनुपातिक प्रतिनिधित्व, थेट मतदान, खुले मतदान. ए सी डी हे चुकीचं आहे. बी एकल संक्रमणीय मताधारे, अनुपातिक प्रतिनिधित्वाद्वारे राष्ट्रपतीची निवड संसद सदस्य व राज्याच्या विधानसभेचे सदस्य करतात. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? अनुच्छेद 56 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीवर महाभियोग कोणत्या कारणासाठी चालवता येतो? राष्ट्रपतींवर महाभियोग आयोग संविधानाचे उल्लंघन जर केले तर अनुच्छेद 61 नुसार संविधानाचे उल्लंघन केले, कॉन्स्टिट्यूशनला मानलं नाही, यासाठी त्यांच्यावर महाभियोग आयोग चालवता येतो, त्यांना काढून टाकता येतं. म्हणून बी संविधानाचे उल्लंघन हे याचे योग्य उत्तर आहे. राष्ट्रपतीच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकाराचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आलेला आहे? आता अनुच्छेद 123 नुसार संसद जेव्हा अधिवेशन चालू नसतं आणि तातडीची परिस्थिती किंवा इमर्जन्सी असली काही, तर अनुच्छेद 123 नुसार राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. प्रश्न 36. भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करते? आता हा सोपा चौथीतला प्रश्न आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य मिळून उपराष्ट्रपतींची निवड करतात. भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध सभापती असतो? हे आपण चौथीत शिकलेलो आहे. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतं? हे आपण चौथीत बघितलं आहे. भारतीय पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करतो. अनुच्छेद 75 नुसार पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सामान्यतः लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा किंवा आघाडीचा नेता पंतप्रधान होतो. अनुच्छेद 75 आणि राष्ट्रपती लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. अनुच्छेद 75चा 3 नुसार मंत्री परिषद लोकसभेसमोर सामूहिकरित्या जबाबदार असते. प्रश्न 40. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के असू शकते? हे आपल्याला माहिती आहे. हे 15% पुढे जाऊ शकत नाही, म्हणून सी 15% हे बरोबर उत्तर आहे. भारतीय संसद कोणापासून बनलेली? लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, लोकसभा, राष्ट्रपती, लोकसभा. ए चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. बी 3 घटक असतात: लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती.
अनुच्छेद 79 मध्ये याचा उल्लेख आहे. राष्ट्रपती व 2 सभागृह लोकसभा व राज्यसभा मिळून संसद होते. प्रश्न 42. राज्यसभा ही कोणत्या प्रकारची सभा आहे? हे आपण चौथीत बघितलं आहे. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. दर 6 वर्षांनी सदस्यांची मुदत संपत असते आणि तिच्या 1/3 सदस्यांचा कार्यकाळ दर 2 वर्षांनी संपतो. त्यामुळे राज्यसभेत दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य ऍड होत जातात आणि तेवढेच रिटायर होत जातात. राज्यसभेच्या सदस्यांचा सामान्य कार्यकाळ किती असतो? तो 6 वर्ष असतो. सी 6 वर्ष हे उत्तर आहे. लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती असतो माहित आहे? बी 5 वर्ष हे याचे योग्य उत्तर आहे. हे सगळे इयत्ता 4. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य जे असतात ते निवडतात. लोकसभेचे सदस्य आपल्या सभामधून लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतात. धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाऊ शकते? धन विधेयक असा एक विधेयक आहे जे फक्त लोकसभेत मांडले जाऊ शकते. राज्यसभेत धन विधेयक मांडता येत नाही. प्रश्न 47. एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय कोण घेतो? एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा आहे. प्रश्न 48. राज्यसभा धन विधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखू शकते? लोकसभेने पारित केल्यानंतर धन विधेयक राज्यसभेसाठी नॉमिनल मान्यतेसाठी जातं, परंतु 14 दिवसांपेक्षा अधिक काळ राज्यसभा ते धरून ठेवू शकत नाही. 14 दिवसात ते जर राज्यसभेने मंजूर केले नाही आणि ते जर लोकसभेने मंजूर केलेलं असलं तर ते ऑटोमॅटिकली 14 दिवसात मंजूर होतं. म्हणजे 14 दिवस हा योग्य पर्याय आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोण बोलवते? हाही चौथीतला प्रश्न आहे. राष्ट्रपतीच बोलू शकतात. सी. प्रश्न 50. खालीलपैकी कोणत्या विधेयकासाठी संसदेची संयुक्त बैठक होत नाही? सामान्य विधेयक, वित्त विधेयक, धन विधेयक, संविधान दुरुस्ती विधेयक. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं, सी धन विधेयक आणि डी संविधान दुरुस्ती विधेयकासाठी दोघांची संयुक्त बैठक घेण्याची गरज नाही. धन विधेयक लोकसभेत पास होऊन राज्यसभेत जाऊ शकतं, तसेच संविधान दुरुस्ती लोकसभेत पास होऊन राज्यसभेत जाऊ शकते. परंतु सामान्य विधेयक आणि वित्त विधेयक यासाठी मात्र दोघा संसदेची संयुक्त बैठक होते. आता प्रश्न 51. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार केली आहे? जे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं ते 124व्या अनुच्छेदानुसार स्थापन झालेलं आहे. प्रश्न 52. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती आहे? हे माहित आहे. सी 65 वर्ष सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? हे माहित आहे. बी 62 हे याचे योग्य उत्तर आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून कोणत्या अनुच्छेदात मान्यता दिलेली आहे? अनुच्छेद 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे अभिलेख न्यायालय म्हणून मंजूर दिलेली आहे. प्रश्न 55. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारच्या वादाशी संबंधित आहे? आता यामध्ये केंद्र राज्य व राज्य राज्यातली वाद अनुच्छेद 131 नुसार केंद्र व राज्य किंवा राज्यांमधील विशिष्ट घटनात्मक वादांवर सर्वोच्च न्यायालयाला मूळ अधिकार क्षेत्र आहे. हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र केंद्र व राज्यातील जे घटनात्मक वाद आहेत त्यावर आहे. फौजदारी किंवा नागरी किंवा निवडणूक
वादावर नाही. प्रश्न 56. सर्वोच्च न्यायालयाला सल्लागार अधिकारी कोणत्या अनुच्छेदानुसार आहे? सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देण्यासाठी सल्लागार अधिकारी राष्ट्रपती सार्वजनिक महत्वाच्या कायदेशीर प्रश्नासाठी सल्लागार नेमू शकतो आणि ते अनुच्छेद आहे 143. 143 अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयात सल्लागार अधिकारी नेमता येतो. न्यायालयीन पुनरावलोकनाचा मुख्य उद्देश कोणता? हे सोपं आहे. एखादा कायदा झाला, तो कायदा त्या कॉन्स्टिट्यूशनशी सुसंगत आहेत की नाही हे तपासणे, फक्त यासाठीच न्यायालयीन पुनरावलोकन होऊ शकते. म्हणजे ब हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. मूलभूत रचना सिद्धांत कोणत्या प्रकाराशी संबंधित आहे? याच्यावरचा एक प्रश्न आपल्याला येऊन गेला आहे. मूलभूत रचना सिद्धांत बी केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ इंडिया या 1973च्या खटल्यामध्ये मूलभूत रचना सिद्धांत रेफर केला गेला होता, म्हणून बी केशवानंद भारती हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 59. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हेही चौथीत पाहिलंय, 5 वर्षाचा असतो. राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर याचं उत्तर आहे सी 35 वर्ष. आणि ही वयाची अट अनुच्छेद 157 मध्ये घातली गेलेली आहे की राज्यपाल होण्यासाठी किमान 35 वर्ष वय हवं. 62. राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? आता हे कलम खूपच प्रसिद्ध कलम आहे, 213 जे कलम आहे. राज्य विधान मंडळाचे अधिवेशन सुरू नसताना आवश्यक परिस्थितीत राज्यपाल अनुच्छेद 213 अंतर्गत अध्यादेश जारी करू शकतो. हे राष्ट्रपती नाही, हे राज्यपाल आहे आणि सी 213 हे उत्तर आहे. प्रश्न 63. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतं? तर मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतो. ज्यांचं बहुमत जास्त असतं त्या आघाडीचा नेता राज्यपालांना भेटतो आणि राज्यपाल त्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करतो. प्रश्न 64. राज्य मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? तर ती विधानसभेला जबाबदार असते. सी हे त्याचे योग्य उत्तर आहे आणि त्या संबंधीचा अनुच्छेद आहे 164चा 2. प्रश्न 65. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याची नियुक्ती कोण करतं? याचं उत्तर आहे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल करतो. जरी मुख्यमंत्री करतो पण इथं राज्यपाल महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्याच्या सहाय्याने राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतो. अनुच्छेद 164 उत्तर बी, राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने. प्रश्न 66. राज्य विधानमंडळाची रचना कोणत्या अनुच्छेदात आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. अनुच्छेद 168 मध्ये राज्यातील विधानमंडळाची रचना कशी असावी हे दिलेलं आहे. प्रश्न 67. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात असू शकते? तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, हे महाराष्ट्रात विधान परिषद आवश्यक आहे. महाराष्ट्रात द्विसदनी विधानमंडळ आहे, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहे. पण प्रत्येक राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहेच असं नाही. प्रश्न 68. राज्यात विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? हा अधिकार संसदेकडे आहे, म्हणून बी संसद हे याचे योग्य उत्तर आहे. आणि कलम आहे अनुच्छेद आहे 169. विधान परिषदेतील सभासदांचा कार्यकाळ, विधान परिषद सभा नाही, विधान परिषदेतील सभासदांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. इथेही राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतील दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. विधानसभेचा सामान्य कार्यकाळ किती असतो? विधानसभा म्हणजे 5 वर्ष. प्रश्न 71.
राज्याच्या उच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? 214 अनुच्छेदात प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय आहे. प्रश्न 72, उच्च न्यायालयाला लेख जारी करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? कलम 200 अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार आहे आणि ते 5 प्रकारचे रीट. अनुच्छेद 226 आणि अनुच्छेद 32 यामधील महत्वाचा फरक कोणता? दोन्ही पूर्णपणे समान आहे. अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचा अधिकार अधिक व्यापक आहे. अनुच्छेद 32 राज्यपालांसाठी आहे. अनुच्छेद 226 फक्त फौजदारी न्यायासाठी आहे. यात अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचा अधिकार अधिक व्यापक आहे, कारण मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी अनुच्छेद 32 वापरला जातो. तर अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालय मूलभूत अधिकाराबरोबरच इतर कायदेशीर अधिकारांचाही रीट जारी करू शकते. म्हणून अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचा अधिकार अधिक आहे, कारण नुसते मूलभूत अधिकार नाही तर इतर कायदेशीर बाबीत सुद्धा ते रीट किंवा लेख जारी करू शकते. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 74, भारतीय संविधानात केंद्र व राज्यातील विधायी अधिकारांचे विभाजन कोणत्या अनुसूचित केलेले आहे? 7व्या अनुसूचीमध्ये संघ सूची, राज्य सूची आणि कॉमन सूची किंवा समवर्ती सूची आहे. 7वी अनुसूची हे लक्षात ठेवा. प्रश्न 75, अवशिष्ट अधिकार कोणाकडे आहे? अवशिष्ट अधिकार हे केंद्राकडे आहे. भारतीय संविधानानुसार अवशिष्ट अधिकार संसदेकडे आहे. प्रश्न 76, समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्य कायद्यात संघर्ष झाल्यास सामान्यतः कोणता कायदा प्रभावी ठरतो? आता हा संकेत आहे. यानुसार केंद्राचा कायदा अनुच्छेद 254 नुसार श्रेष्ठ ठरतो. प्रश्न 77, आंतरराज्यीय परिषदेची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? बघा, तुम्हाला कावेरी नदीचा वाद कर्नाटक आणि तेलंगणा आणि इतर राज्यात माहित आहे. अशा आंतरराज्यीय तंटे असेल तर परिषद जर स्थापन करायची असेल तर अनुच्छेद 263 द्वारे केंद्र व राज्य व आंतरराज्य समन्वयासाठी आंतरराज्यीय परिषदेची तरतूद आहे. 263. प्रश्न 78, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात केंद्र व राज्य यांच्यातील संबंधावर काय परिणाम होतो? यामध्ये केंद्राची शक्ती वाढते, कारण आणीबाणी सगळी सत्ता सेंट्रलाइज असते. प्रश्न 79, भारताच्या निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? निवडणूक आयोगाची तरतूद 324 हे लक्षात ठेवा. अनुच्छेद 324 नुसार संसद, राज्य विधानमंडळे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचे अधीक्षण, निदर्शन व नियंत्रण निवडणूक आयोगाकडे आहे. अनुच्छेद 324 निवडणूक आयोग. प्रश्न 80, भारताचा निवडणूक आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे? भारताचा निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, कारण तिची स्थापना 324 परिच्छेदाच्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशन नुसार झालेली आहे. घटनात्मक. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण नियुक्त करतात? सीएजी, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. याची नेमणूक राष्ट्रपती करतात. जो खर्च होतो, जे उत्पन्न असतो, अनुच्छेद 148 नुसार राष्ट्रपती सीएजीची नेमणूक करतात आणि ते ऑडिट करण्यासाठी जबाबदार असतात. सीएजी आपला राजीनामा कोणाकडे देतो? कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतो. प्रश्न 83, सीएजीचा अहवाल केंद्राच्या संदर्भात कोणाकडे सादर केला जातो? सीएजीचा अहवाल
जेव्हा केंद्र सरकारचा असतो तो राष्ट्रपतीकडे जातो. केंद्राशी संबंधित सीएजीचा अहवाल राष्ट्रपतीकडे सादर जाता आणि राष्ट्रपती तोच अहवाल लोकसभेसमोर संसदेत ठेवतात. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार होते? 280 अनुच्छेद आहे ज्याद्वारे फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोगाची स्थापना होते. प्रश्न 85 वित्त आयोगाचे मुख्य कार्य कोणते? फारच सोपं आहे. ब उत्तर आहे केंद्र व राज्यामधील कर महसुलाच्या वाटपाबाबत शिफारशी करणे हे वित्त आयोगाचे मुख्य कार्य आहे. यूपीएससी राज्य लोकसेवा आयोग व घटनात्मक संस्था याविषयी संघ लोकसेवा आयोग यूपीएससी ची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? आता यूपीएससी ची तरतूद 315व्या अनुच्छेदामध्ये आहे. अनुच्छेद 315 नुसार संघ व राज्यासाठी लोकसेवा आयोगांची तरतूद आहे. म्हणजे एमपीएससी ची तरतूद अनुच्छेद 315 नुसार आहे. प्रश्न 87 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतं? हे राज्यपाल करतो. म्हणजे नुसताच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष नाही पण त्यांच्या सदस्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे होते. प्रश्न 88 यूपीएससी चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करते? तर यूपीएससी चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. खालीलपैकी कोणती संस्था घटनात्मक संस्था आहे? कॉन्स्टिट्यूशनल. आणि आपल्याला माहित आहे निवडणूक आयोग 324च्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिला आहे म्हणून ती घटनात्मक संस्था आहे. प्रश्न 90 खालीलपैकी कोणती संस्था वैधानिक संस्था आहे? लक्षात ठेवा घटनात्मक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल, वैधानिक म्हणजे संसदेने पारित केलेल्या विधानाद्वारे स्थापित संस्था. तर निवडणूक आयोग कॉन्स्टिट्यूशनल आहे. तर यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा वैधानिक संस्था आहे. कारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट 1993च्या अंतर्गत झाली म्हणून ती वैधानिक संस्था आहे. घटनात्मक आणि वैधानिक मध्ये कृपया गडबड करू नका. प्रश्न 91 पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने दिला? 73वी घटना दुरुस्ती जी 1992 मध्ये पारित झाली त्यामुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवला व 24 एप्रिल 93 पासून तो घटनात्मक दर्जा लागू झाला आणि त्यामुळे पंचायत राज संस्थांना बरेचसे अधिकार मिळाले. प्रश्न 92 नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज्य आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला. पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या भागात आहे? 9व्या भागात आहे. बी इयत्ता 5वी नागरिक शास्त्र. 73व्या घटना दुरुस्तीने संविधानात भाग 9 समाविष्ट केला आहे. त्यानुसार पंचायत राज व्यवस्था भाग 9 मध्ये येते. प्रश्न 94 नगरपालिकेशी संबंधित घटनात्मक तरतुदी कोणत्या भागामध्ये आहे? भाग 9चा ए मध्ये 74व्या घटना दुरुस्तीमध्ये नगरपालिकेच्या घटनात्मक तरतुदी सामील केल्या आहे. म्हणजे झालं असं पंचायत राज्यासाठी 9वी घटना दुरुस्ती 73वी झाली आणि जेव्हा नगरपालिकेच्या घटनात्मक तरतुदी करायची वेळ आली तर 74वी घटना दुरुस्ती केली. परंतु भाग IX जो पंचायत राज संस्थेला होता त्याला ए अनेक्चर ऍड करून नगरपालिकेच्या घटनात्मक तरतुदी त्याला ऍड केला म्हणून 9A हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 95 पंचायत राज व्यवस्थेतील 3 स्तर कोणते? हे अतिशय सोपं उत्तर आहे. सगळ्यात लोअर लेवलला ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती आणि नंतर जिल्हा परिषद.
त्रिस्तरीय रचना आहे. प्रश्न 96, ग्रामसभेची घटनात्मक तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे. 243 नेहमी लक्षात ठेवा. 243 म्हणजे ग्रामसभा. प्रश्न 97, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? सोपं आहे. त्या राज्यामधला राज्य निवडणूक आयोग. बी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 98, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? 5 वर्ष. सी. प्रश्न 99, भारतीय संविधानात घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे? 368 आपण नेहमी म्हणतो. 368 हे अनुच्छेद घटना दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. प्रश्न 100, खालीपैकी कोणता समूह फक्त घटनात्मक संस्थांचा आहे? कॉन्स्टिट्यूशनल आहे. निवडणूक आयोग कॉन्स्टिट्यूशनल आहे, वित्त आयोग आहे कॉन्स्टिट्यूशनल, यूपीएससी सीएजी कॉन्स्टिट्यूशनल आहे, नीती आयोग सीएससी. ओके, यात ए हा योग्य पर्याय आहे, कारण निवडणूक आयोग 324 नुसार अनुच्छेद, वित्त आयोग अनुच्छेद 280 नुसार, यूपीएससी 315 नुसार, सीएजी 148 नुसार घटनेद्वारे निर्मित आहे. म्हणून निवडणूक आयोग, वित्त आयोग, यूपीएससी, सीएजी हा घटनात्मक संस्थांचा समूह आहे. या होत्या प्रश्नांच्या मालिका जे नेहमीच्या एमपीएससी पॅटर्नवर आधारित आहे. यापुढे आपण 25 मालिका घेणार आहोत राज्यघटना व राज्यव्यवस्था यावर, आणि प्रत्येक वेळेला थोडं अवघड होत जाईल आणि जास्तीत जास्त कलम आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 साठी 7000 पद जाहीर झाली आणि 25 ऑक्टोबर 2026 ला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी इतिहास, भूगोलापासून गणित, बुद्धिमत्ता चाचणी अशा 8 एकूण विषय आहेत. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ऑनलाईन चॅलेंज 2000-3000 रुपये घेऊन ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवतात, थोड्या नोट्स देतात, पण ते सफिशियंट नाहीये. कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे. त्यामुळे तुमच्या बेसिक संकल्पना चांगल्या असल्या तरच तुम्ही 85च्या पुढे मार्क मिळून, कट ऑफ मिळून मेन मध्ये जाऊ शकता. तोच उद्देश लक्षात ठेवून विद्याभारती पुणेने एक मोफत प्रशिक्षण किंवा विनामूल्य प्रशिक्षण एका YouTube चॅनेलच्या द्वारे सुरू केलेलं आहे. त्या YouTube चॅनेल 7 प्रकाश वाघ -YouTube ला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा YouTube चॅनेल निम शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहोचवा, ज्याद्वारे या युवकांना 8 विषयांचे सखोल ज्ञान मिळेल, सराव परीक्षा नोट्स मिळतील, 10,000 बहुपर्यायी प्रश्न मिळतील, ज्याद्वारे त्यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत 85 पेक्षा जास्त गुण मिळून पात्र होण्याची संधी वाढेल. त्यामुळे कृपया आपण 7 प्रकाश वाघ -YouTube या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.